नमस्ते बच्चों। आज हम एक नया चैप्टर पढ़ने जा रहे हैं। ठीक है, तो इसके पहले मैं आपसे कुछ सवाल पूछना चाहती हूँ, बस ऐसे ही छोटे छोटे सवाल। क्या कई युद्ध देखा है क्या? युद्ध माने वो एक बड़ा सेना यहाँ और बड़ा सेना इधर, तो उसके बीच में एक बहुत बड़ा युद्ध, ऐसा कभी देखा है क्या? हमारे आंखों के सामने नहीं देखा होगा, है ना? मैं अभी तक नहीं देखा, लेकिन फिल्मों में देखा। आप भी ज़रूर देखा होगा, है ना? फिल्मों, ये बाहुबली, रामायण आदि सभी फिल्मों में हम इस प्रकार की युद्ध देखा है। और उस युद्ध में क्या क्या होता है वो कुछ बताइए। हाँ बताइए। हाँ, बहुत लोग होता है ना। वो लोग कैसा होता है, हमारी वो चेस बोर्ड की तरह को बहुत बड़ा सेना होता है, और उसके पीछे क्यों कौन कौन होते हैं, राजा और उसकी सेनापति और आदि आदि सभी होते हैं ना। ये बाहुबली की तरह बहुत बड़ा शक्तिमान योद्धाएं भी होते हैं। तो इस प्रकार का एक युद्ध, और उस युद्ध में आगे किस प्रकार चल रहे हैं, कोई पैदल चल रहा है, നടന്നിട്ട് പോകുന്നുണ്ടാവും അല്ലേ? पिन्नियों, और फिर क्या होता है, कोई घोड़े सवार करते हैं, ये कुതിരേൻ്റെ മേലെ പോകുന്നുണ്ടാവും, उसको अक्षौहिणी यानी अक्षौहिणी कहते हैं। अक्षौहिणी पടയാളികൾ, अक्षौहिणी തന്നെയാണ് ഹിന്ദിയിലും പറയാം, अक्षौहिणी कहते हैं। तो उसी प्रकार कोई हाथी में चढ़कर सवार करते हैं ना, ആനയുടെ മേലെ കയറിയിട്ട് പോകുന്നുണ്ടാവും। और फिर क्या क्या कोई गाड़ी होता है क्या? हाँ होता है ना, वो रथ। हाँ रथ, मलयालത്തിൽ रथ എന്തിനാ പറയാ, वो हिंदी में भी रथ कहते हैं। तो उस रथ को हम क्या, रथ में हम क्या क्या देखते हैं, उस रथ आगे चलने के लिए उसमें क्या होता है, बहुत बड़ा चक्र होता है ना। हमारी वो झंडा, हमारी त्रिरंग झंडा है ना, उसके बीच के वो चक्र है, छोटा सा अशोक चक्र, उसी तरह की बहुत बड़ा चक्र होता है ना रथ के लिए। तो उसी प्रकार का बहुत बड़ा रथ की उस चक्र को हम हिंदी में क्या कहते हैं, किसी को मालूम है क्या? तो उसको हम क्या कहते हैं, पहिया कहते हैं। तो वही पहिया, और उस पहिए के बिना ये रथ आगे बढ़ता है क्या? हाँ, चक्र इलांड ये रथ मुनोट पो नहीं, है ना। तो वो चक्र टूटा हुआ, तो यानी वो टूटे टूटे पड़ जाए तो अच्छा, അത് പൊട്ടിപ്പോയാൽ उसे कोई फ़ायदा है क्या? नहीं, वो पहिया टूटा हुआ तो ये रथ आगे नहीं चलता है, वो वही रुक जाता है। हमारे ഇപ്പോഴത്തെ കാലത്തെ പോലെ ടയർ മറ്റേ റബ്ബറിൻ്റെ ഒന്നുമല്ല, മരത്തിൻ്റെ ആ ഒരു ടയർ പൊട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ എന്ത് സംഭവിക്കുക, അത് പോവില്ല, മുന്നോട്ട് പോവില്ല. അങ്ങനെ ടൂട്ടാ പഹിയനെ കൊണ്ട് നമുക്ക് ഒരു കാര്യമില്ല. ആ ഒരു ടൂട്ടാ പഹിയാണ് നമ്മുടെ ഇന്നത്തെ കവിതയുടെ ഹെഡിങ്. ഒരു കാര്യമില്ലാത്ത ടൂട്ടാ പഹിയ. लेकिन आप इस कवि ने, धर्मवीर भारती नामक इस कवि ने क्या कहा है, इस टूटा पहिया के सहारे भी हमें आगे बढ़ सकता है, यानी इस टूटा पहिया से भी हमें कोई फ़ायदा है, इस प्रकार बोल रहे हैं. ഈ പൊട്ടിയ ചക്രത്തെ കൊണ്ട് നമുക്ക് ഒരാവശ്യമുണ്ടാവും, അതാണ് ഈ കവി നമുക്ക് പറഞ്ഞു തരുന്നത്. ഇനി अगला सवाल, क्या आप सभी लोगों ने कुरुक्षेत्र के बारे में सुना है ना? कुरुक्षेत्र क्या होता है, कुरुक्षेत्र सुना है ना? महाभारत के बहुत बड़ा युद्ध है कुरुक्षेत्र युद्ध। उसमें कौन कौन होते हैं, एक तरफ पांडव होते हैं और दूसरी तरफ कौरव होते हैं। पांडव माने पांडु के 5 बच्चे। उसमें बहुत यशस्वी कौन होता है, हाँ वो अर्जुन। तो पांडव अर्जुन के वही सभी 5 लोग होते हैं। और इस तरह क्यों कौन कौन होते हैं, कुरु के बच्चे 101 बच्चे कौरव होते हैं। तो पांडव और कौरवों के बीच के बहुत बड़ा युद्ध को ही हम कुरुक्षेत्र युद्ध कहते हैं. तो उस कुरुक्षेत्र युद्ध में ഈ കൗരവ് बहुत बड़ा ചാലി हुई होते हैं, വളരെ എന്താ പറയുക, എപ്പോഴും എന്താ പറയുക, ചതിയിലൂടെയൊക്കെ ജയിക്കുന്ന ആൾക്കാരാണ് കൗരവർ. പാണ്ഡവരാണെങ്കിൽ നീതിക്കും നന്മയ്ക്കും വേണ്ടിയിട്ട്, അതിനു വേണ്ടിയിട്ടാണ് യുദ്ധം ചെയ്യുന്നത്. അപ്പം ചതിയിലൂടെ അർജുനൻ്റെ മകനെ
अर्जुन मगन आराണ് अभिमन्यु കേട്ടിട്ടുണ്ടോ अर्जुन की पुत्र है अर्जुन का पुत्र है अभिमन्यु और उसको चाल से एक चक्रव्यूह में डालने वाले कौरवों की एक छोटा सा ഭാഗ് है കുറച്ച് ഭാഗമുണ്ട് അതാണ് ഈ കവിതയിൽ പറഞ്ഞിട്ടുള്ളത് അതുവഴിയാണ് ഇന്നത്തെ കാലത്തെ കുറിച്ച് ധർമ്മവീർ ഭാരതി നമുക്ക് കുറച്ച് കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞു തരുന്നത് അതാണ് നമ്മൾ പഠിക്കാൻ പോകുന്നത് तो हम कविता की ओर जा सकते हैं ना तो हमारा कविता का नाम है टूटा पहिया तो हमारा टूटा पहिया मैं एक बार पढ़ती हूँ अब सुन लीजिए मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे फेंको मत क्या जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर गिर जाए अपने पक्ष को असत्य मानते हुए भी बड़े बड़े महारथी अकेली निहत्ती आवाज को अपने ब्रह्मास्त्रों से कुचल देना चाहे तब मैं रथ का टूटा हुआ पहिया उसके हाथों में ब्रह्मास्त्रों से लोहा ले सकता हूँ मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ लेकिन मुझे फेंको मत क्यों इतिहासों की सामूहिक गति सहसी झूठी पड़ी जाने पर क्या जाने सच्चाई टूटे हुए पहियों का आश्रय ले എന്തെങ്കിലും മനസ്സിലായോ तो हम एक बार और पढ़ती हूँ मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ यहाँ कौन बोल रहा है धर्मवीर भारती किसके द्वारा हमारी कविता पाठ कर रहा है मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ ഞാൻ രഥത്തിൻ്റെ പൊട്ടിപ്പോയ ചക്രമാണ് मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ यहाँ कौन बोल रहा है रथ का टूटा पहिया बोल रहा है क्या बोल रहा है लेकिन टूटे हुए भी लेकिन मुझे फेंको मत लेकिन എന്നാൽ എന്നെ ഫെങ്കോ മത് ഫെങ്കെന്നെന്താ ചാട കളയരുത് എന്നെ എറിഞ്ഞ് കളയരുത് ലേക്കിൻ മുझे ഫെങ്കോ മത് ഞാൻ പൊട്ടിപ്പോയ ചക്രമാണ് പക്ഷെ എന്ത് പറ്റില്ല എന്നെ എറിയാൻ പാടില്ല കാരണം എന്താണ് കാരണം നിങ്ങൾക്ക് സംശയമില്ലേ എന്തുകൊണ്ടാണ് എന്നെ എറിയാൻ പാടില്ല എന്ന് പറയുന്നത് അതിൻ്റെ ഉത്തരം എന്താണെന്ന് നമുക്ക് നോക്കാം क्या जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर गिर जाए എവിടെയാണ് ആ കുരുക്ഷേത്ര യുദ്ധത്തിൻ്റെ കഥ വരുന്നത് ക്യാ ജാനെ എപ്പോഴാണെന്നറിയില്ല കബ് ഇസ് ദുരൂഹ് ചക്രവ്യൂഹമേ ഞാൻ പറഞ്ഞു നേരത്തെ അഭിമന്യുവിന് ഒരു ചക്രവ്യൂഹം എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ കൗരവരുടെ കയ്യിൽ മൊത്തം സേന എല്ലാ ആയുധങ്ങളും ഉണ്ടായിരുന്നു പക്ഷേ ഈ ഒറ്റയ്ക്ക് പോയ അഭിമന്യുവിൻ്റെ കയ്യിൽ ഒരായുധവും ഇല്ല അങ്ങനെ ഒരു ചക്രവ്യൂഹം ഉണ്ടാക്കിയിട്ട് അതിൽ കയറാനുള്ള ഒരു കോഡുണ്ട് ആ കോഡ് അർജുനന് മാത്രമേ അറിയാവുന്നുള്ളൂ പക്ഷേ അർജുൻ്റെ വായിൽ നിന്ന് എങ്ങനെയോ അറിയാണ്ട് അഭിമന്യു അത് കേൾക്കുന്നുണ്ട് അങ്ങനെ അത് കേട്ടിട്ട് അതിന്ന് പുറത്ത് വരേണ്ട കോഡ് അവനറിയില്ല പക്ഷേ ഉള്ളിൽ കയറേണ്ട കോഡ് അവനറിയാം അപ്പം തൻ്റെ പൂർവികരുടെ മാനം കാത്ത് സൂക്ഷിക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് അഭിമന്യു അത് കേട്ടിട്ട് കയറി ഉള്ളിലേക്ക് പുറത്തിറങ്ങേണ്ടത് അറിയാണ്ട് ഉള്ളിലേക്ക് കയറുന്നു അങ്ങനെ ഒരു ആയുധവും ഇല്ലാണ്ട് ഉള്ളിലേക്ക് കയറുന്ന ഈ ദുസ്സാഹസി दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर गिर जाए ഏതെങ്കിലും ദുസ്സാഹസി എന്ന് പറയുന്നത് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഒന്നും മുന്നും പിന്നും ആലോചിക്കാണ്ട് മുന്നോട്ടേക്ക് പോകുന്ന കുറച്ച് വീരന്മാരായ യുവാക്കളുണ്ട് അങ്ങനെയുള്ള അതിൻ്റെ പ്രതീകമായ അഭിമന്യു ഈ ക്രൂരന്മാരായ ആൾക്കാരുടെ ചക്രവ്യൂഹത്തിൽ പെട്ടുപോയി കഴിഞ്ഞാൽ എന്നെ കൊണ്ട് എന്തെങ്കിലും സഹായം ഉണ്ടാവില്ല എന്ന് ആര് കണ്ടു എന്നാണ് ആര് ചോദിക്കുന്നത് टूटा पहिया ചോദിക്കുന്നത് अपने पक्ष को असत्य जानते हुए भी बड़े बड़े महारथी अकेली निहत्ती आवाज को अपने ब्रह्मास्त्रों से कुचल देना चाहे अपने पक्ष को असत्य जानते हुए भी वो कुरुक्षेत्र कौरव को क्या जानते हैं हमारे पक्ष में असत्य और अधर्म ये सब है ये जानते हैं कि इतनी छोटी बालक को इतनी सेनाओं से हम
लड़ना वाला है तो वह अधर्म है, ये सब उसको पता है, फिर भी वह क्या कर रहे हैं, अपने पक्ष के अधर्म को जानते हुए भी वह उस निरीह बच्चे के सामने युद्ध करते जा रहे हैं। तो अपने पक्ष का असत्य जानते हुए भी बड़े बड़े महारथी यानी കൗരവോं की बहुत बड़ा തല നരച്ച വൃദ്ധന്മാരായ വലിയ വലിയ യോദ്ധാക്കൾ വരെ അവരുടെ കൂട്ടത്തിലുണ്ട്. അപ്പം അത്രയും ബുദ്ധിയും അത്രയും ധർമ്മബോധവും ഒക്കെയുള്ള ആൾക്കാരുണ്ടായിട്ട് കൂടി അക്കേലി നിഹത്തി ആവാസ് കോ, ഒറ്റപ്പെട്ട ഒരായുധവും, നിഹത്തി എന്ന് പറഞ്ഞാൽ നിരായുധം, ഒരായുധവും ഇല്ലാത്തൊരു ശബ്ദം, അതായത് അഭിമന്യുവിനെ അപ്നെ ബ്രഹ്മാസ്ത്രം സെ കുചൽ ദേനാ ചാഹെ, അവരുടെ ബ്രഹ്മാസ്ത്രം എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ അസ്ത്രങ്ങളിൽ ഏറ്റവും ശക്തിയേറിയ അസ്ത്രമാണ് ബ്രഹ്മാസ്ത്രം. ആ ബ്രഹ്മാസ്ത്രത്തെ കൊണ്ട് ആ ഒരു കുഞ്ഞു കുട്ടിയെ കൊല്ലാൻ ഉള്ള അധർമ്മം ചെയ്യുന്ന ആൾക്കാരുടെ മുന്നിൽ ആ കുട്ടിക്ക് കുച്ചൽ ദേനാ ചാഹെ, അങ്ങനെയുള്ളൊരു കുട്ടിക്ക് ഒരു ആയുധവും ഇല്ലാത്ത അങ്ങനെയുള്ളൊരു കുട്ടിക്ക് മുന്നിൽ തബ് മേ, അപ്പോൾ ഞാൻ എന്താണ്, രഥ് കാ ടൂട്ടാ ഹുവ പഹിയ, രഥത്തിൻ്റെ പൊട്ടിയ ചക്രമാണെങ്കിൽ കൂടി ഉസ്കെ ഹാത്തോ മേ ക്യാ ഹോത്താ ഹെ, ബ്രഹ്മാസ്ത്രാവ് സെ ലോഹ ലേ സക്താ ഹോ, അവൻ്റെ കയ്യിലിരുന്നുകൊണ്ട് എനിക്ക് എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റും, ബ്രഹ്മാസ്ത്രങ്ങളുടെ മുന്നിൽ ഒരു ലോഹ പോലെ അവനെ രക്ഷിക്കാൻ വേണ്ടി എനിക്ക് അവൻ്റെ കൂടെ നിൽക്കാൻ പറ്റും. ആർക്ക്, टूटा हुआ पहिए को, वो बहुत बड़ा पहिया होता है ना, वो लोगों के सामने अपनी क्या ഒരു പരിച പോലെ, ഒരു പരിച പോലെ അവൻ്റെ മുന്നിൽ രക്ഷയായിട്ട് നിൽക്കും. മേ രഥ് കാ ടൂട്ടാ ഹുവ പഹിയ ഹു, ഞാൻ രഥത്തിൻ്റെ മുറിഞ്ഞുപോയ അല്ലെങ്കിൽ പൊട്ടിപ്പോയ ചക്രമാണ്. ലേക്കിൻ മുझे ഫെങ്കോ മത്, അതുകൊണ്ട് തന്നെ എന്ത് ചെയ്യാൻ പാടില്ല, എന്നെ എറിയാൻ പാടില്ല. ഇതിഹാസോं की सामूहिक गति सहसा झूठी पड़ जाने पर, ഹിസ്റ്ററിയുടെ ഇങ്ങനെ പോകുന്ന വലിയ വലിയ പൂർവികന്മാരുടെ ആ ഒരു ഗതി എപ്പോഴെങ്കിലും തെറ്റായ രീതിയിൽ അല്ലെങ്കിൽ അധർമ്മത്തിൻ്റെ രീതിയിൽ സഞ്ചരിക്കുകയാണെങ്കിൽ ക്യാ ജാനെ, എങ്ങനെ അറിയാം, സച്ചായി ടൂട്ടേ ഹുയെ പഹിയോं का ആശ്രയിലെ, ഈ സത്യം അല്ലെങ്കിൽ ധർമ്മം എന്ന് പറയുന്നത് ഈ പൊട്ടിപ്പോയ ചക്രങ്ങളുടെ സഹാര അല്ലെങ്കിൽ പൊട്ടിപ്പോയ ആൾക്കാരുടെ, സാധാരണ ജനങ്ങളുടെ, അതാണ് ഇവിടെ കവി ഉദ്ദേശിക്കുന്നത്, സാധാരണ ജനങ്ങളുടെ ശക്തിയെ സ്വയം ശക്തിയായി അംഗീകരിക്കുന്ന ആർക്കറിയാം. ഇതിൽ വ്യംഗ്യാർത്ഥമായിട്ട് വരുന്ന പല കാര്യങ്ങളുണ്ട്. എന്താണെന്ന് വെച്ചാൽ ഇവിടെ ब्रह्मास्त्रों से हुए वो बहुत बड़ा लोग होता है ना, बहुत बड़ा सेना होता है, वही कौन होते हैं, ये आज की ज़माने की बहुत बड़ा राष्ट्र सामूहिक राष्ट्रीय लोगों का होता है. ये कौन होता है, ये ऊंचे स्थान पर आने वाले महामंत्रियों की या उनके नियम बनने वाले बहुत बड़ा लोग होता है ना, उसी का एक प्रतीक है ये ब्रह्मास्त्रों वाला ये बहुत बड़ा सेना. और उसमें टूटा पहिया कौन होता है, उसके सामने लड़ने के लिए शक्ति मन में होने वाले वो साधारण जनता का प्रतीक होता है ये टूटा पहिया. और एक अभिमन्यु कौन होता है, कुछ भी समझ में ना लेकर उसके उस बहुत बड़ा सेनाओं के सामने चढ़ने वाले एक निहत्ती वीर होता है, निरायुध वीर होता है. वीर होने का प्रतीक है कौन, अभिमन्यु. और इस प्रकार के प्रतीकों के बारे में वह धर्मवीर भारती ने हमारे समाज की आज की कुशलताओं के बारे में बताने के लिए कोशिश. तो हम क्या पढ़ रहे हैं, क्या कहा है, तो छंद ये अभिमन्यु वीर साहसी के प्रतीक है. और उस प्रकार क्या है, वो साधारण जनता का प्रतीक कौन है, साधारण जनता का प्रति वो टूटा हुआ पहिया हो, वो सत्य और नीति मन में होने वाले साधारण आदमी ही वो टूटा हुआ पहिया है. और ब्रह्मास्त्र यानी ब्रह्मास्त्र क्या होता है, हमारी सामाजिक समकालीन समाज में होने वाले कूटनीति होते हैं. और वो अक्षौहिणी सेना कौन कौन होते हैं, समूह में उन्नत पद में बैठने वाले, कूटनीति सोचने वाले, वो बुरे राष्ट्रीय नेताओं के प्रतीक करते हैं. उन बुरे राष्ट्रीय नेताओं के सामने ये निहत्ती आवाज़ वाले
अभिमन्यु अकेले जाने पर क्या होता है, उसका सर्व सत्यानाश कर देता है, लेकिन वह टूटा हुआ पहिया यानी साधारण आम जनता की सहारा लेकर उसकी शक्ति के साथ ही उसके आगे लड़ने की मंजूर है, तो वो किसी प्रकार ही क्या होता है, उसका क्या होता है, विजय हो जाता है ना। वही धर्मवीर भारती ने इस कविता के माध्यम से हमारे सामने बताना चाहती हैं। तो इसके अगले कार्यक्रम हम अगले क्लास में कर देता है, ठीक है। तो धन्यवाद।